नमस्कार, माय महानगर लाईव्हमध्ये तुमचं स्वागत आहे। मी प्रणव कांबळे। मी सध्या उभा आहे गिरगाव चौपाटी येथे आणि मुंबईतील सार्वजनिक गणेश मंडळाचे गणपती असेल किंवा घरगुती गणपती असेल, हे आज दिवसभरात उद्या सकाळी उद्या दुपारपर्यंत गिरगाव चौपाटी येथे विसर्जित होणार आहेत। 10 दिवसाच्या नंतर आपले घरचे असतील किंवा सार्वजनिक बाप्पा असतील ते गिरगाव चौपाटी येथे विसर्जित होते। याच संदर्भात BMC असेल किंवा पोलीस प्रशासन असेल, परिवहन मंडळ असेल, यांच्याकडून योग्य नियोजन करण्यात आलेलं आहे। BMC कडून खास करून स्वच्छतेसाठी नियोजन करण्यात आले आहे। त्यांच्याकडून निर्माल्य कलश असं एक संकल्पना येथे आपल्याला दिसते, जेणेकरून जे हार आहेत किंवा इतर काही जे कचरा पडतोय तो या कलशमध्ये टाकण्यासाठी त्यांनी जागोजागी निर्माल्य कलश ठेवलेले आहेत। याच संदर्भात बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत काही BMCचे अधिकारी आहेत, ते त्या संदर्भात आपल्याला पूर्ण माहिती देणार आहेत। सर, काय सांगाल, तुम्ही कोणत्या पद्धतीने नियोजन केलं? आम्ही इथे 3 सत्रात माणसं ठेवलेली आहेत। कसं आपलं जे निर्माल्य येतो आहे इथे ते निर्माल्य आम्ही वेगळा करतो आहे पूर्ण, आणि ते खत प्रकल्पासाठी आम्ही पुढे पीठ बनवले आहे, तिथे पाठवतो। टेम्पोची व्यवस्था आहे, 3 सत्रात माणसं ठेवली आहे, सकाळ दुपार आणि रात्र, आणि परत उद्याच्या दिवशी पण आमच्याकडे माणसं असेल ते सगळं नियोजन करण्यासाठी। आणि नंतर ते खत आमच्याकडे बनणं म्हणजे आपण पर्यावरणासाठी खास हे केलं, म्हणजे ते काय कुठेतरी जाऊ नये, आणि इथेच आम्ही खत प्रकल्प बनवला आहे चौपाटीतच। किती कर्मचारी इथं तैनात केले BMCचे? आम्ही भरपूर म्हणजे वेगवेगळे शिपमध्ये वेगवेगळे कर्मचारी केलेले आहेत। पर्यवेक्षणासाठी वेगळे केले आहे, कचरा निर्माल्य वेगळा करण्यासाठी दुसरे कर्मचारी आहेत, अशा विविध केलेले आहेत। ओके, आणि किती वाजेपर्यंत हे असणार? हे सर्व जे तुमचे कलश आहेत किंवा हार वगैरे पीठमध्ये टाकणं वगैरे हे किती वाजेपर्यंत चालू आहे? पूर्ण संपल्याशिवाय आमचं कोणी स्टाफ इथून जाणार नाही, पूर्ण क्लीन करून नंतर जाणार आहे। ओके, आणि याच संदर्भात आपण माहिती जाणून घेतली की BMCचे अधिकारी आहेत जे निर्माल्य कलश आहेत त्यामध्ये हार असतील किंवा इतर कचरा असेल तो टाकून त्यांनी पीठ साईडलाच गिरगाव चौपाटी येथे पीठ उभा केलं आहे। त्या पीठमध्ये ते टाकून त्याचं वर्मी कंपोस्ट जे असतं ते वर्मी कंपोस्ट करून केलं जाणार आहे। पर्यावरण पूरक गणपती असेल किंवा पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून एक पर्यावरणाचा कुठेतरी ऱ्हास होते, त्याचं इको फ्रेंडली जी सिस्टीम आहे ती व्यवस्थित राहावी यासाठी BMC कडून योग्य नियोजन आणि सतर्कता घेण्यात आलेली आहे। या संदर्भात तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला नक्की कळवा। कॅमेरामॅन अजय क्षीरसागरसह प्रणव कांबळे, मुंबई।